नमस्कार मित्रांनो, पुणे नगर नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट हा 75% भूसंपादन झाले असून पण रद्द होणार आहे। हा प्रोजेक्ट का रद्द होणार आहे, या मागे काय कारण आहे असा एक अपडेट आज आपण जाणून घेऊ। पण हे सगळं जाणून घेण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी पुणे अहमदनगर नाशिक अति जलद सेमी हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। तसेच या प्रोजेक्ट बाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने राहिलेल्या भूसंपादनाचे काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महारेलला दिल्या होत्या। या प्रकल्पासाठी 75% जमीन अधिग्रहित ही झाली आहे, परंतु आता या प्रोजेक्ट बाबत एक वाईट बातमी समोर येत आहे। या रूटचा पुणे अहमदनगर नाशिक अति जलद सेमी हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्ट रद्द होऊन या ठिकाणी इंडस्ट्रियल महामार्ग होण्याची शक्यता आहे। याबाबत रेल्वे मंत्रालयाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाने पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाऐवजी रेल्वे कम रोडचा विचार करा असा सल्ला दिल्याने हा प्रकल्प बारगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकल्पाबाबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आवाज उठवला आहे। पुणे नाशिक या पहिल्या ब्रॉडगेज सेमी हायस्पीड रेल्वेच्या सर्व मंजुरी पार केल्या आहेत। केवळ हा प्रकल्प कॅबिनेटमध्ये मांडायचा राहिला होता। मात्र छोट्या तांत्रिक कारणाने हा प्रकल्प गुंडाळला जात असेल तर इतकी वर्षे हे संबंधित अधिकारी झोपा काढत होते का, असा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला। तसेच या प्रकल्पाला जर मंजुरी मिळाली नाही तर त्याच्या मंजुरीसाठी मोठे आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाबाबतच्या सध्याच्या स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बोलत होते। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे हा संपूर्ण परिसर उत्तर व दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे। तसेच रात्रीच्या वेळी केवळ माल वाहतूक करण्याचे महारेलचे नियोजन आहे। हा मार्ग ब्रॉडगेज आहे। पुणे नाशिक साठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे। रेल्वे हायस्पीड असल्यामुळे बाउंडरी वॉल तर 750 मीटर वर अंडरपास आहे, तरीही 20,000 कोटी खर्च करून वेगळा औद्योगिक द्रुतगती मार्गाची गरज काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। 18 देशांमध्ये हायस्पीड या जमिनीवर आहेत, मग पुणे नाशिक रेल्वेला विरोध का केला जात आहे? सगळे तांत्रिक मुद्दे तपासले गेले पाहिजे आणि कोणताही राजकीय हेतून ठेवता हा प्रकल्प मंजूर करायला हवा। सर्व परवानगी मिळून 75 जमीन अधिग्रहणानंतरही याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गेले 6 महिने रेल्वेमंत्र्यांकडे पडून आहे। या प्रस्तावाचा पाठपुरावा राज्य सरकारने करावा, अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे। संसदेत आवाज उठविणार पुणे नाशिक सेमी हायस्पीड हा प्रकल्प गेला तर त्याला राजकीय पक्षाच्या नेत्याला या मतदारसंघात फिरता येणार नाही। 25 वर्षे विकासाचा प्रश्न पाहिला आहे, याला कोणताही राजकीय रंग देऊ नये। प्रकल्प होण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे, तसेच संसदेत आवाज उठविला जाणार आहे। तरी देखील हा प्रकल्प होत नसेल तर तो व्हावा यासाठी मोठे आंदोलन करणार असल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले। तर मित्रांनो, असा हा आजचा अपडेट होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।